मित्रांनो, आज मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे जो बनवण्याची खरं तर माझी बिलकुल हिंमत नव्हती, पण हा व्हिडिओ बघून कुणाचं तरी नुकसान वाचावं याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे। तुम्ही बघू शकता माझ्या जवळपास 25 बर्ड्स मेलेले आहेत आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या मॉर्टॅलिटी मागे कोणताही डिसीज नव्हता। ही चूक माझीच होती। खूप लोकांना लेअर पोल्ट्री फार्म सुरू करायचं असतं, पण जेव्हा ते आधीपासून फार्म करणाऱ्या लोकांना विचारतात तेव्हा त्यांना अनेकदा निगेटिव्ह रिव्ह्यू मिळतात। कोणी म्हणतं या लाईनमध्ये येऊ नका, कोणी म्हणतं या लाईनमध्ये फक्त नुकसान आहे। आणि मग नवीन माणसाला काय वाटायला लागतं की हे जे फार्मर आहेत ते मुद्दामून निगेटिव्ह बोलतात, कारण त्यांना वाटतं या सेक्टरमध्ये जास्त लोक येऊ नयेत। पण मित्रांनो, सत्य थोडंसं वेगळं आहे। लेअर फार्मिंगमध्ये पैसा आहे, प्रॉफिट आहे, ग्रोथ आहे, पण एका छोट्याशा दुर्लक्षाची किंमत खूप मोठी मोजावी लागू शकते। आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी बनवत नाहीये किंवा लेअर फार्मिंगमध्ये प्रॉफिट होत नाही असं सांगण्यासाठीही नाही। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, फार्म सुरू करण्याआधी एक गोष्ट स्वीकारा, इथे नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच प्लॅनिंग खूप काटेकोर असली पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे सध्या टेम्परेचर 42-43 डिग्री सेल्सिअसच्या वरती जात आहे आणि अशा भयंकर उन्हामध्ये एक छोटीशी चूक सुद्धा हजारोचं नुकसान करून जाऊ शकते। आणि माझ्याकडून नेमकी ही चूक झाली। तुम्ही साईडची शेड नेट बघत आहात, ही मी बर्ड्सवर डायरेक्ट ऊन येऊ नये म्हणून लावली होती। फोगर्स पण सुरू होते, मेडिसिन दिलेलं होतं, म्हणजे माझ्या मते सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या। पण मी एक गोष्ट दुर्लक्षित केली, मी ही जी शेडनेट आहे ही खालून प्रॉपरली पॅक केलेली नव्हती। मी फोगरचा टायमिंग सेट करून बाहेर गेलो आणि अचानक दुपारी जोराचा वारा आला। त्या वाऱ्यामुळे शेडनेट उडून थेट पत्रावर गेली आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पक्ष्यांवरती डायरेक्ट ऊन पडायला लागलं। टेम्परेचर आधीच खूप डेंजरस होतं। त्या परिस्थितीत फोगर, मेडिसिन काहीच उपयोगी पडलं नाही। संध्याकाळी 4-5 वाजता मी फार्मवर आलो आणि जे बघितलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। जवळपास 25 बर्ड्स मृत पडल्या होत्या। खूप वाईट वाटलं, रागही आला, पण वेळ निघून गेली होती, नुकसान झालं होतं। मित्रांनो, पोल्ट्री फार्मिंग फक्त नॉलेजवर चालत नाही, ती चालते डिसिप्लिनवर, मॅनेजमेंटवर आणि काटेकोर प्लॅनिंगवर। मी माझी चूक लगेच सुधारली, शेडनेट प्रॉपरली फिक्स केली, बर्ड्स प्रोटेक्ट केल्या, माझं नुकसान झालं। पण जर माझी ही चूक पाहून एका जरी शेतकऱ्याचं नुकसान वाचलं तर मला वाटेल की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल झाला। धन्यवाद।